नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्र शासन त्याचबरोबर केंद्र शासनामार्फत विविध पदांसाठी सध्या रिक्रुटमेंट प्रोसेस चालू आहे। अर्थात आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही महत्त्वाच्या अपडेट्स बाबतची माहिती या एकाच व्हिडिओमधून घेणार आहे, जेणेकरून जर तुम्हाला याबाबतची कल्पना नसेल तर तुम्ही या ठिकाणी अधिक माहिती घेऊन इंटरेस्टेड असाल तर अर्ज करू शकता। जवळपास 1400 प्लस जागांसाठी सध्या रिक्रुटमेंट चालू आहे, ज्यामध्ये 7वी उत्तीर्ण ते पदवीधर असाल यापैकी कोणतेही क्वालिफिकेशन असेल तरी तुम्ही मोस्टली पदांसाठी अर्ज करू शकता। या सर्व भरती मार्च महिन्यातल्या आहेत, ज्याचा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत, ज्यासाठी ऑलरेडी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। ऑनलाईन ऍप्लिकेशन सुद्धा सुरुवात झालेली आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। 5 वेगवेगळ्या जाहिरातींचा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्र शासन त्याचबरोबर केंद्र शासनामार्फत प्रसिद्ध झालेल्या भरतींचा अपडेट असणार आहे। पहिली जाहिरात बघा, आपल्याला माहिती आहे की पहिली महत्त्वाची जाहिरात जी मागच्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध झालेली आहे ती किंवा या आठवड्यामध्ये जी नवी मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत गट क त्याचबरोबर गट ड मधील विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ऑलरेडी सुरुवात झालेली आहे। यामध्ये विविध पदे आहेत मित्रांनो, ज्याचा अपडेट आपण ऑलरेडी एक सेपरेट व्हिडिओमध्ये घेतलेला आहे। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही व्हिडिओ तो पाहू शकता। मात्र काही पदे जसे की कनिष्ठ अभियंता स्थापत्य 35 जागा आहेत, मिडवाईफ नर्स याच्या 131 जागा आहेत। त्या व्यतिरिक्त या ठिकाणी मित्रांनो जे पदे आहेत त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे लिपिक टेक्निकलच्या 135, लेखा लिपिकच्या 58, या व्यतिरिक्त कक्षसेवक आणि कक्षसेवक आया वॉर्ड बॉय यांच्या सुद्धा जागा भरल्या जात आहेत। अशा टोटल 620 जागांसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अगेन 10वी पास ते पदवीधर कॅन्डिडेट असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। फी 1000 रुपये 900 रुपये राहील। यासाठी 28 तारखेपासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेले आहेत। त्यानंतर 11/5/2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक या ठिकाणी राहणार आहे। लवकरात लवकर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, त्यामार्फत तुम्ही याची अधिक माहिती घेऊ शकाल। त्यानंतर बघा, दुसरी जी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती आहे जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्यामार्फत। यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या आस्थापनेवरील या ठिकाणी सफाईगार पदासाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यासाठी टोटल 12 जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत। यामध्ये एकूण सध्या रिक्त जागा 6, पुढील वर्षी होणाऱ्या रिक्त जागा 6, अशा टोटल 12 जागा भरल्या जातील, ज्यासाठी S1 चा पे स्केल 15,000 ते 47,600 आपल्याला पाहायला मिळत आहे। यासाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता। अर्थात यासाठी पात्रता जर बघितला तर किमान 7वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त शरीरयष्टी सदृढ असावी, मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे। जे अनुभव कॅन्डिडेट आहेत त्यांना प्राधान्य मिळेल, मात्र नसेल तरी बिना अनुभवाचा तुम्ही अर्ज करू शकता। यासाठी स्पीड पोस्टद्वारे दिलेल्या ऍड्रेसवर सेंड करायचा आहे तुम्हाला तुमचा अर्ज, ज्यासाठी 300 रुपये डिमांड ड्राफ्टद्वारे फी तुम्हाला किंवा पोस्टल ऑर्डरद्वारे फी भरायची आहे। यासाठी ऍड्रेस हा ऑलरेडी त्या ठिकाणी अवेलेबल आहे। याचा फॉर्मॅट अर्जाचा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करून त्या ठिकाणी 11/4/2025 अगोदर अर्ज तुम्ही सेंड करू शकता स्पीड पोस्टद्वारे। ज्याबाबतची डिटेलमध्ये माहिती मी एका सेपरेट व्हिडिओ मार्फत सुद्धा दिलेली आहे। सो याचा सेपरेट व्हिडिओ अवेलेबल आपल्या चॅनलवर, त्यामार्फत सुद्धा तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। त्यानंतर बघा, तिसरी जाहिरात महत्त्वाची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत, ज्यामध्ये सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवेच्या 127 जागा आहेत, महसूल व वन विभाग महाराष्ट्र वन सेवेच्या 144 जागा आहेत, तर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या टोटल 114 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। गट अ व गट ब मधील पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्याच्या टोटल 385 जागांसाठी तुम्ही अर्ज करू शकता। यातील मेजॉरिटी पदांसाठी तुम्ही कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही, मात्र महसूल व वन विभागाची काही पदे आहेत त्यासाठी फिजिकल किंवा त्या रिलेटेड सेपरेट क्वालिफिकेशन असणे आवश्यक आहे। ज्याबाबतची अधिक माहिती तुम्ही नोटिफिकेशन मध्ये किंवा आपल्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल व्हिडिओ मार्फत घेऊ शकता। यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन मित्रांनो सुरुवात झालेली आहे, लवकरात लवकर तुम्ही यासाठी सुद्धा अर्ज करू शकाल। त्यानंतर चौथीची जाहिरात मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ती आहे करण्यात आलेली आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटची जाहिरात आहे, ज्यामध्ये CSIR सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्याचं जॉब लोकेशन तुमचं नवी दिल्ली हे राहणार आहे। मात्र सर्व इंडियन्स यासाठी एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता इंडियन नॅशनल्स अवेलेबल आहेत किंवा एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी, ज्यामध्ये पहिलं पद आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटचं, ज्याच्या टोटल 177 जागांसाठी ग्रुप सी मधील पदांसाठी अर्ज करू शकता। 12वी उत्तीर्ण आणि तुमच्याकडे टायपिंग स्किलचे नॉर्म्स असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। ओपनसाठी 28 वर्षे लिमिट राहील। या व्यतिरिक्त स्टेनोग्राफर ज्युनियर ग्रुप सी मधल्या 32 जागांसाठी अप्लाय करू शकता। अगेन 10+2 आणि 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। आणि यासाठी सुद्धा
तुमचे स्टेनोग्राफिक स्किल्स असणे आवश्यक आहे। एज यासाठी सुद्धा 27 वर्ष राहणार आहे। यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला CSIRच्या ऑफिशियल वेबसाईटवर मित्रांनो व्हिजिट करायचं आहे। याचाही डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तोही तुम्ही पाहून 22/3/25 पासून 21/4/2025 पर्यंत यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। ही चौथी जाहिरात मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन शॉर्टमध्ये केलेली आहे। अगेन याचाही सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, त्याची माहिती तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता डिटेलमध्ये जर तुम्हाला हवी असेल तर। त्यानंतर बघा पुढची 5वी आणि लास्टची जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत, ज्यामध्ये काशी हिंदू विश्वविद्यालय अर्थात बनारस हिंदू युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत ज्युनियर क्लर्क या ग्रुप सी मधील पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि सर्व इंडियन्स या ठिकाणी सुद्धा अर्ज करण्यासाठी एलिजिबल आहेत। तुमचं जॉब लोकेशन मात्र हे UP या ठिकाणी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये राहणार आहे। याबाबतची तुम्हाला तयारी करावी लागेल। आता या ठिकाणी टोटल 199 जागा आहेत मित्रांनो। कॅटेगरी वाईज विश्लेषण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ज्युनियर क्लर्क ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्टर मधलं हे पद आहे, ज्यासाठी 19,963 हा पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे। ऑनलाईन तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर ऑफलाईन सुद्धा तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवर अर्ज सेंड करायचे आहेत। क्वालिफिकेशन बघा सेकंड क्लास ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे आणि कमीत कमी 6 महिन्याचा तुमचा कॉम्प्युटरचा कोर्स किंवा डिप्लोमा कोर्स असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त कॉम्प्युटर टायपिंग टेस्ट मध्ये सुद्धा तुमचं 30 वर्ड्स पर मिनिट इंग्लिशचं किंवा 25 वर्ड्स मिनिट हिंदीचं टायपिंग असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो 17/4/2025 लास्ट डेट आहे आणि अर्ज तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवर सुद्धा सेंड करायचा आहे। त्याची तारीख ही 22/4/2025 राहणार आहे। यासाठी 500 रुपये फॉर्म फी ओपन EWS OBC ला राहील। फिमेल कॅन्डिडेट असाल किंवा या ठिकाणी मित्रांनो SC ST हँडिकॅप कॅन्डिडेट असाल तर अर्ज करण्यासाठी कोणतीही फॉर्म फी त्यांनी आकारलेली नाही आहे। सो ही एक महत्त्वाची भरती आपल्याला म्हणता येईल। मात्र तुमचं जॉब लोकेशन एक्झाम सेंटर हे UP मध्ये बनारस हिंदू विश्व युनिव्हर्सिटीमध्येच राहणार आहे। त्या बेसिसवर तुम्हाला त्या ठिकाणी प्रिपरेशन करावी लागेल। 5 महत्त्वाच्या भरतींचा शॉर्टमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी अपडेट दिलेला आहे। याची डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। अशाच प्रकारची डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।